आनंदी प्रेक्षकांनो मालिका खूप सुंदर वळणावरती चालली. मुळातच या सगळ्यामध्ये आता आनंदीला नेण्यासाठी जरी नाही म्हटलं तरी युगंधर स्वतः आता आलेला आहे आणि आबांचा मान राखत, आनंदीचा मान राखत पाच परतवण्याला परत येत त्यांनी आता आबांना खूप मोठी घोषणा केली. इतकंच नाही आहे तर या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे आनंदी आणि युगंधर हे दोघांची छानपैकी आता नवीन सुरुवात होताना आपल्याला दिसणार आहे. मुळातच या सगळ्यामध्ये आनंदी आणि युगंधर हे मात्र दोघंजणं खूप छान पद्धतीने इथूनच नवीन आयुष्याची सुरुवात करणार आणि त्याच वेळेला युगंधरने आबांना खूप मोठं वचन दिलंय आणि इथे युगंधरला आनंदीच्या डोळ्यांचं सत्य आबांनी सांगितलंय. तरीसुद्धा कोणताही फरक आता युगंधरला पडलेला नाही आहे. आनंदीच्या डोळ्यांचं सत्य जरी समजलं असलं तरीसुद्धा युगंधर या सगळ्यामध्ये कसा रिॲक्ट करणार सगळं पाहू. प्रेक्षकांनो आपण तर पाहिलेलं आहे की आनंदी उदास आहे हे आता आरतीने पाहिलेलं आहे. आरतीने हे पाहिल्यावरती मात्र आता आरती या सगळ्यामध्ये खूपच इकडे उदास चालू आहे आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते आरती ती म्हणजे आणि त्याच वेळेला आरतीला मात्र आता समजलेलं आहे की इकडे आनंदीच्या बाबतीत काय काय होतंय ते आणि त्यानंतर मग आता सध्या इकडे सांगायला लागते ती म्हणजे आरती की आनंदी अगं इतकं सगळं सहन करण्यापेक्षा आता मालक साहेबांना तू का काही बोलत नाहीयेस आणि त्यावरती आनंदी म्हणते हे बघ ताई उगाचच मालक साहेबांना या सगळ्यामध्ये वाईट वाटायला नको कारण काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मुळातच मात्र आता मालक साहेब एकतर घरामध्ये आधीच त्यांना या सगळ्यांचा त्रास आहे आणि त्याच्यातच जर का मी मालक साहेबांना असं काही बोलले तर त्यांना या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटेल असं म्हटल्यावरती आरती आता सांगायला लागते की खरं सांगायचं तर आनंदी मला असं वाटतंय तू एकदा जरी मालक साहेबांना हा सगळा प्रकार बोललीस ना तर कदाचित ते आता याच्यावरती उपाय काढतील. यावरती ती सांगते नाही ग त्यांचे हातसुद्धा बांधलेले आहेत. त्यांची ताई आता इकडे म्हणजे उगाचच त्यांच्या दोघांच्या मध्ये आता वाद होतील असं मला काहीही करायचं नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते आरती विचार करते नाही हे जे काही आनंदीच्या सोबत आता होतंय ना हा सगळा प्रकार मी म्हणजे सगळ्यांना सांगेन. काहीही झालं तरीसुद्धा मालक साहेबांशी एकदा आता मी बोलून घेईन. हे काय जे काही आनंदीला सहन करावं लागतंय या गोष्टी मी आता अजिबात हे करणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता तोपर्यंत आनंदी आरतीकडून वचन घेते आणि ती आरतीला सांगायला लागते हे बघ काहीही झालं तरीसुद्धा ही गोष्ट आबांना सांगू नको. त्यांना ना याच आनंदात राहू दे की त्यांची पोरगी तिकडे सुखात आहे. उगाचच जर का आता त्यांना या सगळ्याचा त्रास झाला ना तर मला खूप वाईट वाटेल. आरती म्हणते नाही मी आबांना खरंच काही सांगणार नाहीये तू अजिबात चिंता करू नको आणि असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे आरती मी आबांना नाही सांगणार पण मी मालक साहेबांशी माझ्या मनासाठी एकदा तरी मी बोलून घेणार आहे आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते आनंदी हे बघ मालक साहेबांना सुद्धा आता त्रास होईल असं तू काही करू नकोस कारण काही झालं तरीसुद्धा त्यांचे हात पण दगडाखाली आहेत आणि त्यावरती आरती म्हणते काय गं मालक साहेब येणार आहेत का आज घरी. यावरती ती म्हणते खरंच मला यातलं काही माहीत नाही आहे मालक साहेब येणार आहेत की नाही येणार आहेत खरंच माहीत नाही आहे. त्या आबा आनंदीला आतमध्ये आवाज देतात. आनंदी आतमध्ये येते आणि आनंदी आतमध्ये आल्यावरती मग आता इकडे आबा म्हणायला लागतात काय गं आनंदी मालक साहेबांना फोन लावायचा का ते येणार होते ना. यावरती आनंदीला आता काय बोलावं काहीच कळायला मार्ग नाही आहे आणि आनंदी मात्र आता सांगायला लागते आबा अहो म्हणजे मला खरंच माहीत नाही आहे की ते येतील किंवा नाही येतील पण खरं सांगू का तर आता आपण त्यांना जास्त फोर्स नको करूया. त्यांना त्यांची कामं असतात त्यांच्या मीटिंग असतात त्यांचं ऑफिस असतं आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता इकडे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपण आता म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये त्यांच्या वाट बघूया त्यासाठी आपण आता हे सगळं करूया आणि त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते आनंदी की आले तर ठीक आहे पण तुम्ही त्यांना फोर्स अजिबात आबा काही करू नका. असं म्हटल्यावरती आबा म्हणतात हो बाळा नाही मी त्यांना विचारणार आहे आणि त्यावरती मग आता इकडे आरची सांगायला लागते बाई 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 किती ती तिला नवऱ्याची काळजी म्हणजे आता नवऱ्याला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा हिला त्रासच होतो बरोबर की नाही. तोपर्यंत इकडे आता शिर्के सांगतायत की साहेब मालक साहेब तुम्हाला जायला पाहिजे म्हणजे काही झालं तरीसुद्धा आनंदीच्या घरी आता तुम्ही जर का गेला नाहीत ना तर उगाचच तिला म्हणजे वाईट वाटेल. आता तुम्ही जबाबदारी घेतलीत की नाही एकदा का जबाबदारी घेतली ना
की मग आता ती पूर्ण करायला पाहिजे. यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात ते म्हणजे युगंधर. कसं आहे ना शिर्के, अहो मी आत्तापर्यंत हा सोहळा किंवा कधीही हे सगळं फक्त आता समिधाच्या सोबतच केलेलं आहे आणि असं असताना मला खरं सांगू का, तर आता समिधाला सोडून हे सगळं करणं हे खूपच कठीण जात आहे आणि म्हणूनच मी आता विचार करतोय काहीही झालं तरीसुद्धा समिधाला सोडून हे सगळं कसं काय करू. यावरती ते म्हणतात, हे बघा मालक साहेब, आनंदी किती समजूतदारपणे आता वागत आहे आणि इतक्या समजूतदारपणे आनंदी जर का वागतीये तर आता तुम्ही सुद्धा या सगळ्यामध्ये तिला आता साथ दिली पाहिजे की नाही. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो युगंधर, नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तरीसुद्धा असं म्हटल्यावरती युगंधर घरी आल्यावरती इकडे आता विचारायला लागते ती म्हणजे शिल्पा, काय रे इतक्या गडबडीत कुठे निघालास, त्या आता भिकारड्या आबांकडे निघालास की काय. युगंधर म्हणतो, ताई मी तुला किती वेळा सांगितलंय ते आपल्या इथे कामगार आहेत आणि असं काहीतरी बोलून तू त्यांचा अपमान करू नकोस. हे बघ, आणि तितक्यात आबांचा फोन आला आणि त्यावेळेला युगंधर सांगायला लागतो, आबा नका काळजी करू. आबा म्हणतात, नाही मालक साहेब, मी या कारणासाठी फोन केला की तुम्हाला जर का नसेल न जमणार तर तुम्ही नाही आलात तरी चालेल, उगाचच लोड घेऊ नका किंवा स्वतःला त्रास करून घेऊ नका. असं म्हणत मात्र आता इकडे आबा ज्या वेळेला युगंधरला बोलतात आणि त्यावेळेला युगंधर सांगायला लागतो, नाही आबा तसं काही नाही आहे, तुम्ही उगाचच वाईट वाटून घेऊ नका, मी येतोय तिकडे. असं म्हणत युगंधर मात्र या सगळ्यामध्ये आता इकडे ताईला सांगतोय, हे बघ काहीही झालं तरीसुद्धा मी तिकडे जाणार आहे. मुळातच या सगळ्यामध्ये त्यांचा काय दोष आहे, त्यांनी आता काय असं केलंय, आपल्याला आपली मुलगी आता इकडे दिलेली आहे आणि असं असताना जर का आपण या सगळ्यामध्ये हे नाही न केलं तर ते बरोबर नाही वाटणार. आता शिल्पा चांगलीच चिडलेली आहे, म्हणजे आता माझ्या या भावाला या लोकांनी बरोबर रीतीने असं काही अडकवून टाकलंय ना की त्यानंतर आता मात्र काहीही उपयोग नाही आहे. युगंधर ज्या वेळेला आनंदीच्या घराच्या बाहेर आलाय त्याला आता आरतीने गाठले आणि आरती सांगते, मालक साहेब 2 मिनिटं तुम्ही माझ्याशी बोलाल का. यावरती युगंधर म्हणतो, बोल ना काय. आणि त्यावरती शिर्के सुद्धा असतात. शिर्के म्हणतात, आपण आज जाऊन बोलूया का. आरती म्हणते, नको, आबांना यातलं काही माहीत नाही आहे. आणि त्यावरती युगंधर म्हणतो, काय झालंय का, म्हणजे आता असं काही घडलंय का की जे आबांना कळायला नको आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता इकडे आरती सांगायला लागते, नाही म्हणजे मालक साहेब, अहो खरं सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये म्हणजे आता आनंदीच्या सोबत जी काही वर्तणूक केली जाते ना ती वर्तणूक खरंच म्हणजे चुकीची आहे. आणि त्यावरती शिर्के म्हणतात, आनंदी काही बोलली का आबांना. यावरती ती म्हणते, नाही आनंदी खूप स्वाभिमानी आहे, ती कुणालाच काही बोललेली नाही आहे. मुळातच ती या सगळ्यामध्ये आता इकडे मला पण काही सांगत नव्हती, पण मीच तिला खोदून विचारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग आता बिचारी बोलली. पण खरं सांगू का, तर या सगळ्यामध्ये ती कधीच स्वतःहून असं काही बोलत नाही आहे किंवा स्वतःहून कधीच काही सांगत नाही आहे. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं ते म्हणजे ती सांगायला लागते की शिल्पाताई तिला आता नोकरांच्या खोलीमध्ये झोपायला सांगून नोकरांसारखं वागवतात. पण कसं आहे ना, आबांना जर का ही गोष्ट कळली ना तर आबांना या सगळ्यामध्ये खूपच वाईट वाटेल आणि आबा आता या सगळ्यामध्ये खूपच म्हणजे शॉक घेतील. त्यामुळे प्लीज असं काहीतरी होईल असं बघू नका. यावरती युगंधर म्हणतो, तू नको चिंता करूस, काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये आता आनंदीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे काहीही होऊ देणार नाही आहे. त्यावरती शिर्के म्हणतात, खरंच आहे, गावात सुद्धा जर का आता मालक साहेब विषय आला ना, हा गावामध्ये जर का आता विषय झाला की मालक साहेबांनी त्यांच्या बायकोला म्हणजे इकडे नोकराणीसारखं ठेवलंय, मग मात्र खूपच आता गडबड होईल आणि सगळेच जण यामध्ये आता इकडे म्हणजे खरं तर तुमच्यावरती हे करतील. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तुम्ही या सगळ्यामध्ये असं आता करण्याच्या ऐवजी आनंदीला मानाचं स्थान आता दिलंच पाहिजे. असं म्हटल्यावरती युगंधर म्हणतो, ठीक आहे. तितक्यात आबा आणि आता आबा आल्यावरती मात्र आता लगेचच या सगळ्यामध्ये युगंधरला ते बसवतायत आणि खरंच मालक साहेब, तुम्ही आमच्या आनंदीची इतकी काही काळजी घेताना तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे. खरंच या सगळ्यामध्ये आनंदी आमची खूप भाग्यवान आहे आणि आनंदीला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. असं म्हणत युगंधरचं ते आता खूपच कौतुक करतायत आणि त्यावेळेला ते सांगतायत, खरं तर मला या सगळ्यामध्ये माझ्या या पोरीची सगळ्यात जास्त चिंता वाटायची. म्हणजे खरं सांगायचं तर आता ही पोरगी माझी कशी हे करणार, कशी म्हणजे देवाने तिला दृष्टी दिलेली नाही. त्यावरती युगंधर म्हणतो, काय. आता युगंधरला या गोष्टी अजिबात माहीत नाही आहेत आणि त्याचमुळे युगंधर मात्र आता हे सगळं बोललेलं आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच
इकडे युगंधर युगंधर तिकडे पाहतोय आणि त्याच वेळेला आबा म्हणतायत हो मालक साहेब, आणि युगंधर गप्पच बसलाय. म्हणजे आत्ता जर का आपण काही बोललो तर या सगळ्यामध्ये उगाचच मात्र आता गडबड होईल. आणि आता जर का या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला माहीत नाही आहेत, हे आबांना आत्तापर्यंत माहीत नाही आणि इथे गोंधळ नको. जे काही आहे ते आपण नंतर बोलूया. पण आनंदी आणि म्हणजे आनंदीच्या बद्दलचं जे सत्य शिल्पा लपवून त्याला आता ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहे ते सत्य युगंधरच्या समोर आले. इथे आता 5 परतावणीच्या नंतर आनंदीला घेऊन युगंधर तिकडून निघून जाणार आहे. पण प्रेक्षकांनो, त्यानंतर आता इकडे आनंदीच्या डोळ्यांचं सत्य युगंधरला समजलंय. तिथे युगंधरने काहीच रिॲक्ट नाही केलेलं आहे. पण त्यानंतर युगंधर कसा रिॲक्ट करणार, काय रिॲक्ट करणार, येणाऱ्या भागामध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत.